कर्तव्यावर असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण. एसपी कार्यालयाच्या स्वागत कक्षासह कुंड्यांची तोडफोड करत एकाने चांगलाच धिंगाणा घातला आहे. धिंगाणा घालणाऱ्या विरोधात आझादनगर पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशनचे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी असे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. नेमकं त्याने हा धिंगाणा का घातला, त्याचं कारण काय, याचा तपास पोलीस करत आहे. सोपान पाटील राहणार सडगाव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला अद्यापपर्यंत पोलिसांनी अटक केली नसल्याची माहिती समोर आली आहे. दुपारच्या सुमारास अचानकपणे आग्रा रोडवर कर्तव्यावर असलेल्या 2 वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना पाटील याने कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. पोलिसांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. 2 पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर संबंधितांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत तेथील स्वागत कक्षासह वृक्षांच्या कुंड्यांची तोडफोड करत मोठ्या प्रमाणात आरडाओरड करत धिंगाणा घातला आहे. या प्रकरणी वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशन येथे तर एसपी कार्यालयाच्या स्वागत कक्षासह कुंड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन येथे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आझादनगर व शहर पोलीस करत आहे. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीकरिता गेल्या 4 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील विविध संघटनांसह विविध राजकीय पक्षांचा तसेच विविध समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्याच माध्यमातून 40 गावातले छत्रपती शाहू मराठा परिवर्तन मंडळाने मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे पत्र मंडळाने 40 गावचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला पाठवले आहे. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांचा तात्काळ विचार करावा. अनेक आंदोलकांचे बळी जात आहे, त्यामुळे शासनाने आडमोठेपणा करू नये. तात्काळ मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा महाराष्ट्रात मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष DS मराठे, उपाध्यक्ष गुलाबराव गायके, कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, सचिव माणिकराव गुंजाळ, अशोक जगताप, सुखदेव निकुम, दागा गुंजाळ, चंद्रकांत मराठे, सतीश निकुम, फकीरा जाधव, नंदकिशोर जाधव, सुनील मराठे, विजय बिडे, नामदेव डोके, विश्वास जगताप, बापू नवले, संजय मांडोळे, दिलीप पांगारे, चिंतामण गुंजाळ, शेषराव पाटील, भागचंद हांडे, प्रभाकर पाटील, सुधाकर पाटील, प्रवीण पवार यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, 40 गाव. गणेशोत्सवादरम्यान दरवर्षी नवनवीन देखावे सादर केले जातात, पण बोरद येथील गौरी गणेश मंडळाने यंदा सादर केलेला 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा केवळ मनोरंजनाचाच भाग नसून तो सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण ठरला आहे. मोलमजुरी करून पोटाची कळगी भरणारे या मंडळातील तरुण स्वतःच्या पैशातून वर्गणी गोळा करून हा भव्य देखावा साकारत आहे. आपल्या आयुष्यात एकदा तरी 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यावे असे स्वप्न अनेक गरीब आणि वृद्ध नागरिक बाळगतात.
परंतु आर्थिक परिस्थितीमुळे आणि वाढत्या वयामुळे ते हे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. गौरी गणेश मंडळाच्या तरुणांनी हीच बाब हेरून अशा लोकांसाठी त्यांच्या गावातच 12 ज्योतिर्लिंगांचा हुबेहूब देखावा सादर केला आहे. या देखाव्याला परिसरातील नागरिकांचा विशेषतः वृद्ध लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. गौरी गणेश मंडळाचे वेगळेपण म्हणजे ते बाहेरील व्यक्तींकडून कोणतीही देणगी घेत नाही. मंडळाचे सदस्य स्वतःहून देणगी जमा करतात आणि त्यातूनच हा देखावा तयार करतात. ही गोष्ट या मंडळाला एक आदर्श ओळख मिळवून देते. आपण 12 ज्योतिर्लिंगांना जाऊ शकलो नाही, पण आमच्या तरुण मुलांनी हे स्वप्न इथेच पूर्ण केले, अशी भावना वृद्ध नागरिक व्यक्त करत आहे. या उपक्रमातून मंडळाने जर मनात देव असेल तर तो स्वतःहून चालत येतो हेच सिद्ध केले आहे. बोरद गावातील या तरुणांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत केवळ एक देखावा सादर केला नाही तर अनेक लोकांच्या मनात आनंदाची ज्योत पेटवली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हर हर महादेव, जय श्री गणेश. आम्ही सर्व गौरीपुत्र गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते. आम्ही आज आमच्या मंडळाला 12 वर्ष पूर्ण होत येत आहे. आम्ही 2013 पासून गणपती मंडळ हे चालू केलेलं आहे आणि आज आमच्या मंडळाला 12 वर्ष पूर्ण होत आले आहे. आम्ही दरवर्षी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच यावर्षी आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा सादर केलेला आहे. तर आम्ही जे व्यक्ती आहेत की जे प्रत्यक्ष जाऊन 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी आम्ही एक प्रोटोटाईप म्हणून एक प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही दरवर्षी गणपतीचं विसर्जन देखील एकदम साध्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने करत असतो, जेणेकरून ध्वनी प्रदूषण किंवा कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आम्ही प्रत्यक्ष काळजी घेत असतो. धन्यवाद. प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. नाही कुणाच्या बापाचं, ओबीसी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, ओबीसी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. हम सब अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व तमाम ओबीसी समाज संघटनांच्या वतीने धुळ्यात ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. शासनाने ओबीसींच्या आरक्षणाचं रक्षण करावं अशी मागणी यावेळी ओबीसी बांधवांकडून करण्यात आली आहे. प्रसंगी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. ओबीसी समाजाचं आरक्षण बचावासाठी धुळ्यातून उमेश महाजन या तरुणांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला कदापि ओबीसीमध्ये आरक्षण मिळू नये, त्यांना सामान देऊ नये यासाठी ओबीसींना रस्त्यावर उतरावं लागेल. सरकारला आम्ही चेतना देतो, आवाहन करतो की जर सरकारने त्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर या राज्यामध्ये गोंधळ होईल, रस्त्यावर दोन्ही समाज उतरतील तर सरकार जबाबदार राहिलेला. सरकारनं कदापि मनोज जरांगेच्या मागण्या मान्य करू नये. त्यांना जे 10% आरक्षण दिलेलं फडणवीस सरकारने ते पुरेसं आहे. त्यांना अण्णाभाऊ पाटील महामंडळातनं त्यांना सवलती मिळतात, साथी मजूर मिळतात. त्यांच्या मुलांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा वसतिगृह आहेत. या ठिकाणी ओबीसी समाजामध्ये कोणत्याच जिल्ह्यामध्ये आज वसतिगृह नाही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी. तो कुठेतरी खेडोपाडून येतो, कोणाचं नातवाकानं राहतो. एवढ्या यांना सवलती असून देखील कारखाने असून साखर कारखाने, सहकारी संस्था आहे, शिक्षण संस्था, शिक्षण सम्राट आहे. असा हा प्रचंड बलिष्ठ असा समाज या ठिकाणी असताना त्या समाजाला सरकारनं बळी पडू नये आणि ओबीसींचा रोष या सरकारनं ओढून घेऊ नये अशी मी सरकारला कळकळीची विनंती करतो. जय गौरी, जय क्रांती. यावेळी ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्राचार्य एस टी चौधरी, उमेश धर्मदास महाजन, प्राचार्य बीबी महाजन, डॉक्टर दिनेश माळे, उमेश माळे यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
प्रकाश शहादा आणि प्रकाश नंदुरबार यांना जोडणाऱ्या गोमाई आणि तापी नदीवरील पुलांची अत्यंत दुरावस्था झाली असून 15 सप्टेंबरपर्यंत त्यांची दुरुस्ती न झाल्यास मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी शेकडो शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांना दिला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी अंजली शर्मा, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता रंजना दळवी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या पुलांची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना गोमाई नदी पुलावर चांगले धारेवर धरले. पुलांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत असून अनेक निरपराध लोकांचे अपघात होऊन जीव गमावल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. नवीन पूल बांधले जातील तेव्हा जात होतील, मात्र सध्या या पुलांची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. जर येत्या 15 दिवसात म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत डांबरखेडा येथील गोमाई नदी पुलाची आणि तापी नदी पुलाची दुरुस्ती झाली नाही तर जनआंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही असा स्पष्ट इशारा अभिजित पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, प्रकाश विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष हरिदत्तू पाटील यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचं गेल्या 13 दिवसांपासून धुळ्यातल्या केवमाइन क्लब येथे आंदोलन सुरू आहे. 13 दिवसांपासून शासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं असल्याचं दिसून आलं आहे. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनस्थळी डप बजाव आंदोलन करण्यात आले आहे. शासनाने प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे. यात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे तात्काळ पालन करा. 14 मार्च 2024 शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा. अंमलबजावणी होईपर्यंत समान काम समान वेतन लागू करा. NHM अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन वाढ लागू करा. अशा विविध प्रकारच्या मागण्यांसंदर्भात आंदोलकांनी आंदोलन पुकारले आहे. विलास वागळे, जिल्हाध्यक्ष धुळे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रित समिती. तर साधारणतः 19 ऑगस्ट 2025 पासून आम्ही मागण्यांच्या संदर्भामध्ये शासनाला निवेदन दिले. माननीय फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांना देखील 14 दिवसापूर्वी आंदोलन सुरू करण्याच्या 14 दिवसापूर्वी आम्ही संविधानिक पद्धतीने निवेदन देण्यात आलेलं होतं. आज आंदोलनाचा 13 ते 14वा दिवस उलटून गेलेला आहे, तरी देखील शासनाने आमच्या मागण्यांकडे या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं असे दिसून येत आहे. मागील 14 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि आज आम्ही आमच्या आंदोलनाला या ठिकाणी डब वाजवून आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध व्यक्त करत आहोत. 14 दिवसापासून आम्ही बसून आमची एकही मागणी पूर्ण झालेली नाही. किमान 18 मागण्या आम्ही शासनापुढे ठेवलेल्या आहेत. तर त्या 18 मागण्यांमध्ये आमचं 14 मार्च 2024चा जो काही शासन निर्णय निघालेला आहे त्या शासन अध्यादेशाच्या धर्तीवर आम्हाला समायोजन करण्यात यावं. त्याच पद्धतीने समान काम समान वेतन आम्हाला मिळावं. बदली धोरण आहे, विमा संरक्षण आहे, EPF जे धोरण आहे, रेग्युलर कर्मचाऱ्यांना ज्या काही सुविधा असतात त्या सुविधा कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील मिळाव्यात, या हेतूने आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहे. आणि आमची पुढची जी रूपरेषा असणार आहे, आमच्या जर का शासन लवकर मागण्या पूर्ण करत नसेल तर आमची पुढची उद्याची जी रूपरेषा आहे, थाळीनाद आम्ही उद्या करणार आहोत. परवाची जी काही रूपरेषा आमच्या आंदोलनाची आहे, परवा आम्ही आमच्या मागण्यांचा लक्ष वेधून घेण्यासाठी रॅली आम्ही धुळे शहरामध्ये आम्ही या ठिकाणी काढणार आहोत. आणि जर आमचं जर का एवढ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर का शासनाने आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये जर का लक्ष दिलं नाही तर यापुढे आम्ही अतिशय तीव्रतेने आमचं आंदोलन पुढे चालू ठेवणार आहोत. धन्यवाद. यावेळी NHM अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.